पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा पेच सुटणार. मुंबईत पालकमंत्री विखे, आमदार खताळ, आमदार लंके, विकास क्रांती सेना, रेल्वे अधिकाऱ्यात हाय व्होल्टेज बैठक. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरील पेच सुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मुंबईत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकारी, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंके तसेच विकास क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत 2019च्या मूळ आराखड्यानुसार प्रकल्प मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. JMRT प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्याचा परिघ वगळून रेल्वे मार्ग काढण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी BK सिंह, राजेश कुमार शर्मा, भुवनेश कुमार गुप्ता, विजय कुमार राय तसेच विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष भगवान काळे, उपाध्यक्ष जालिंदर गागरे, कार्याध्यक्ष संतोष फापाळे, सचिव पत्रकार सतीश फापाळे, शिवाजी फटांगरे, संदीप भागवत, MM फटांगरे आदी उपस्थित होते. दरम्यान बोटा, संगमनेर व देवठाण येथे रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी करण्यात आली असून पुढील निर्णयासाठी सोमवार 16 मार्च रोजी मंत्रालयात पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीकडे प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांचं लक्ष लागलं. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे, घारेगाव.